आम्ही आता इटलीला चाललोय. आता आमची फ्लाईट आहे, परत प्लेनमध्ये जायचं आहे. 6 वाजल्या सकाळच्या. जिंकला बघ लांबया सुटल्या. आता घराच्या जस्ट बाहेर पडलोय आणि इथेच ट्रेन आहे. आता आम्ही इटलीला जायला निघालोय. फ्लाईट आहे, फटाफट फटाफट जायला लागतं. बघू आता एअरपोर्टवरच तुम्हाला सांगतो. आता आम्ही काय नाव आहे, ओर्लीच्या इथे उतरलोय. ओर्ली एअरपोर्ट. आणि आता आमची इथे इथून फ्लाईट आहे. बघू आता काहीतरी पेट पूजा करू. मायक्रोनी ट्राय करूया आता. या संते फॅमिलीतलं कोणतरी इकडे आलेलं आहे वाटतं दुकान टाकायला फार्मसीचं. तीन संते आल्यात आणि कोणाचं तरी दुकान आहे, नाव पण संते लिहिलंय. एकदम फेमस क्रॉसन अँड हॉट चॉकलेट. आता आम्ही नाश्ता करतोय. सकाळ झाली आहे. तसंच आम्ही रूममधून निघालोय. क्रॉसन पॅरिसमधला टेस्ट करायचा राहिलेला. हाय, जिनिशाची स्कूटर आम्हाला चेक इन करायला लागते, त्याच्यामुळे उशीर होतो जरा, थोडी धावपळ. पण ठीक आहे. इथे मस्त गेम पण आहे एरोप्लेनची. एरोप्लेनची कपडी घ्या. ही काय ना एरोप्लेनचीच आहे. चालव मार त्याला. एअरपोर्टवर मस्त लहान मुलांना टाइम असेल तर गेम ठेवली आहे. आणि मग कंटाळा तरी नाही येणार जिनिशाला. भूतानची. हां, आता बरं वाटतं. आता जिनिशाला जरा बरं वाटतंय. आम्हाला वेळ आहे थोडा, फ्लाईट आमची डिले झाली आहे. वेट करतो. खूप मजा केली पॅरिसला. आणि आता आम्ही गेम खेळतो. मी काहीतरी बोलत होती, विसरली. आता आठवण आलं. नाही. ओके, बाय कर मग. बाय. मला नाही देत मोबाईल, आता दिला. आता कुठे चाललो आपण? आता आम्ही मम्मी एरोप्लेन मध्ये चाललो. इथनं आम्ही एरोप्लेन मध्ये चाललो. फ्रान्समधून आता इटलीला, पॅरिसमधून इटलीला. पॅरिसमधनं इटलीला 2 तासाची जर्नी. रडवी पोरगी, ही रडवी पोरगी आहे. नाही. आलं त्याच्यामध्ये. आता आम्ही पोचलो. एवढीच लाईन आहे. क्यू मध्ये आहोत. क्यू मध्ये सांगितले त्यांनी लोकांनी. आणि इथनं आम्ही एरोप्लेन मध्ये जाणार आहोत. सकाळी सगळेजण लवकर उठलेलो आणि आता सगळे आराम करतायत मस्त प्लेनमध्ये. आमच्या झोपाच काय पूर्ण नाही झाल्या, सगळी प्लेनमध्ये झोपल्या. आता आम्ही इटलीला उतरलो.
आता पहिला स्टॉप आहे रोम, जरा फ्रेश होऊन आणि मग फिरू. तुला इकडे वॉशरूमला इटलीमध्ये असं हाताला टच केला पाणी येतं. इथे साबण आणि इथे आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय आणि आता डायरेक्ट रूममध्ये चाललोय आणि नंतर फिरू आम्ही रोम वगैरे. To live here is easy. You have the key, just okay. Second floor, facing up. Take 2 trips, okay? त्याला बघूनच ओळखलं डीपी बघितला. Coming in soon. And since many people, then they will clean it quickly. But at 3 o'clock, you have to come back, okay? Yeah. Let me give you. You have your phone with you? Let me give you वाव, the internet, okay? किती छान आहे. इटलीला 2 टॉयलेट असतात. Okay. Okay, no problem. Now, one thing you do is, before you leave the keys, leave it here and close the door. Okay, she's here, okay? हॅलो, तर आता आम्ही रूमवरून दुसऱ्याच फ्लोअरला. तर आता आम्ही रूम झाली आमची टूर करून, रूम घेतली, फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललोय कॉलेजियमला. तर आम्ही कॉलेजियमला जायला निघालोय आणि ही ट्रेन पकडणार आहोत. इथे एक्झिटला उसिटा म्हणून बोलतात, उसिटा. आम्ही ट्रेनमध्ये बसलोय आणि एवढी ट्रेन स्वच्छ आहे ना, इटलीमधली, रोममधली ट्रेन आहे, भारी आहे. जिनीची गाडी आम्ही लंडनपासून पॅरिस परत इटली इथे घेऊन आलोय. किती छान पेंटिंग काढले. नाईस पेंटिंग. Thank you. Like to see? या इट्स ब्युटिफुल. हाऊ मच? त्याला भाषाच नाही समजत. इटालियन आहेत ना, त्यांना इंग्लिश पण नाही येत. आता आम्ही ट्रेनमधून निघालो, इटालियन लँग्वेज. आता ट्रेनमधून निघालोय आणि आता ही आहे सिटी इटलीची, रोम. फेमस फाउंटन. इथे फाउंटन पण भारी भारी आहे. आता सिटी फिरतोय इटलीची. हो, कशासाठी? खाण्यासाठी. इटलीला आलोय आणि इटालियन फूड खाल्ला नाही असं होणारच नाही. बाबडी, काय काय घेतलं आपण? पास्ता आणि एक त्रिमासू म्हणून घेतलाय. बघू आता कसं लागतंय. आमचं काही जेवण व्यवस्थित होत नाही, नुसतं बाहेरच जेवण चालू आहे. पास्ता ऑर्डर केलेला आहे, बघूया कसा इटालियन पास्ता. टेस्ट. जेवण तर पास्ताच्या पहिलाच आम्हाला स्वीट डिश आली. आमची ऑर्डर आली. जिनी
कसं वाटतंय? छान वाटतंय सिटी. खूप सारे इटलीमध्ये हेच फेमस आहे, मार्गिटा पिझ्झा, इटालियन पिझ्झा अँड इटालियन पास्ता. आम्ही पास्ता ट्राय केला आणि संध्याकाळी पिझ्झा खाऊ. ए बबडीचा ड्रेस आहे. स्ट्रीट मार्केट गल्ली गल्लीमध्ये असतो. इथं गाणी चालू आहे. जिनी स्वतःच गाणी ते बघत चालू आहे. तर पंखा बघा कसा लावलाय, पाणी फेकतो त्याच्यावर. बाबडी बघ ना. अहो चष्मा होता इथे विकायला. हे काय आहे बघू चला ना. छान आहे. इकडे बघा काय काय इथं. बिल्डिंगला फुलं लागलं. फायनली आम्ही आलेलो आहोत फाउंटेनला. द फेमस ट्रेव्ही फाउंटेन. गर्दी बघा, गर्दी खूप सारी गर्दी. पण तिकीट लागतं. 2 युरो आहेत का काय आहेत काय माहित नाही. आता बघू. जिनिशाची टोपीचा खेळ चालू आहे. आतमध्ये तिकीट लागतो तर 2 युरो आहे प्राइस. तिकीट Non è 45, vado su a cercare le radio e a cambiare pietra. Where we can get? कुठे आली आहेस तू? इथे एक माणूस ड्रॉइंग काढतोय. पाण्याचा. इथे पैसे फेकायचे आणि काहीतरी इच्छा पूर्ण होतं असं बोलतात. फेक बाबडी. चला आता आपण दुसऱ्या स्पॉटला जाऊया. ओरिजिनल इटालियन ग्रॅनिटा. काय करतेस? अशी जातात लोक डायरेक्ट क्रॉस करून. इटालिया. काय काय किती किती फोटो काढायचे. फोटो काढू तेवढे कमी आहेत. हे घेतला एक आठवण म्हणून. इथे प्रकार बघा ड्रिंक्सचे. फेमस ॲप्रियल स्पिरिट. पहिलंच नाव ॲप्रियल आम्ही घेतलेलं आहे.
हे आता प्रत्येक स्टॉप जिथे जाऊ तिथे चांगले चांगले स्टॉप आहेत, पण आता सगळ्या ठिकाणी जर थांबलो तर मग सगळंच राहून जाईल. हे स्पॅनिश स्टेप आहेत, फेमस आहेत, तिथे सगळेजण येतात फोटो काढायला. खूप गर्दी झालेली आहे आज. आजचं वेदर पण छान आहे. That's crazy. People can't even just like sit right here. अगं ते आवन जावन गाणं शूट झालं नाही का इथे? कियारा आणि ऋतिक. ओके, इथे झालंय ते. इथे शूटिंग झाली आहे गाण्याची. किती गर्दी आहे सगळे लोकांची. मस्त आहे. आता आम्ही तिसऱ्या स्पॉटला चाललोय. आपण ज्या वहीवर चित्र बघतो नोटबुकवर ना, ते इथेच आहे. ते दाखवतो आम्ही तुम्हाला आता. रोमन सिटी खूप जुनी सिटी आहे. 3000 वर्षापूर्वीची सिटी आहे. रोमन एम्पायर नाव ऐकलं असेल. इथल्या बस पण खूप मोठ्या असतात. आता आम्ही इकडूनच चाललोय. छान आहे. इटलीचा झेंडा आहे हा. या इकडे. काहीतरी इथे शो होता. पेंटिंग काढली त्यांनी भारी. लॅपटॉप वरती पेंट करून देतात पाहिजे तो पेंट. रोमन हिस्ट्री येते. रोमन हिस्ट्रीचे अवशेष. सिटीचे जुने अवशेष. रोमन सिटी काय रिनोव्हेट करणार आहे का नाही माहिती नाही, पण अजूनही आहेत. ते आम्ही डेस्टिनेशनवर आलोय. रोमन कोलेजियम. तुटलेली बिल्डिंग. इथे आताच मोदी येऊन गेलाय, मेलोडी घेऊन आलेला. छान आहे. पहिलेचा खूप जुना थिएटर होता तो, आणि 50,000 ते 80,000 लोक बसायचे थिएटरमध्ये. ना. जुना थिएटर होता आणि इथे गर्दी नको व्हायला ना, म्हणून किती दरवाजे आहेत माहिती आहे का? 80. किती? 80 दरवाजे होते. गर्दी होतच नाही, लोक लगेच बाहेर पडतात. आणि इथे ना जो कोणी ना गुंडा त्याला टाकून टाकायचं. लोकांच्या समोर शिक्षा द्यायची असेल. आम्ही तिथंच होतो ऐकून टावरला. आम्ही फोटो काढायला गार्डन मध्ये चाललोय आता. तिथं छान फोटो येतात. हा, छोटीशी
व्हिडिओमध्ये पण हाच गार्डन सगळेजण सजेस्ट करतात कारण की इथे छान फोटो येतात. बस बघा. त्यांची वेडिंग चालले फोटोग्राफर. तर आता आमचं सगळं कवर झालेलं आहे. स्पॉट जे जे करायचे होते ते. आता आम्ही घरी चाललोय कारण की उद्या आम्हाला पिसाला जायचंय म्हणून. खूप जमलोय. बाय.